आज आपण कमीत कमी साखरेचा वापर करून मस्त क्रीमी मलईदार असं केशर बदाम वेलचीयुक्त श्रीखंड बनवणार आहोत। त्यासाठी दही किती लागणार, घरीच चक्का कसा बनवायचा हे देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। चला तर मग श्रीखंड बनवण्याच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया। श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी एक मोठं बाउल घेतलं, त्यावर चाळणी ठेवली। चाळणीवर स्वच्छ धुतलेला सुती रुमाल किंवा मग तुम्ही चीज क्लॉथ देखील वापरू शकता, ज्यामुळे दह्यातलं सगळं पाणी निथळून बाउलमध्ये जमा होईल आणि हा जो चक्का आहे तो मस्त घट्ट तयार होईल। तर इथे मी 1 किलो तयार दही घेतलेला आहे। सध्या गॅसची टंचाई आहे, म्हटलं कशाला दूध उकळायला पुन्हा गॅस वाया घालवायचा, म्हणून इथे मी 1 किलो तयारच दही घेतलेला आहे। पण तुम्हाला जर दही घरी तयार करायचं असेल तर मात्र फुल फॅट दूध वापरा। 1 लिटर फुल फॅट दुधाचं साधारण 1 किलो दही तयार होतं। असंही तुम्ही करू शकता, फक्त दही जास्त आंबट नसावं। दही जास्त आंबट झालं ना की साखरेचं प्रमाण देखील आपल्याला वाढवायला लागतं, त्यामुळे कमीत कमी आंबट म्हणजेच गोडसर असं आपल्याला दही लावून घ्यायचं आहे। दह्यातलं पाणी पहा सगळं बाउलमध्ये जमा होतं। तर आमच्या लहानपणी आई काय करायची ना, असा हा चक्का बांधून ठेवायची, म्हणजे हे दही बांधून ठेवायची रुमालामध्ये, आणि किचनमधला जो नळ असतो ना त्याला हे बांधून ठेवायची, म्हणजे ह्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्रा पाणी ते सगळं किचन सिंकमधून निघून जायचं। पण मी तसं करत नाही, मी सरळ काय करते, हे उचलते असंच्या असं आणि फ्रीजमध्ये 8-10 तासासाठी ठेवून देते। तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं ना, चक्का आपला अजिबात आंबट होत नाही आणि त्यामुळे आपल्याला साखर देखील कमी लागते। तर हे जे बाउलमध्ये जमा झालेलं पाणी आहे ना, याने तुम्ही कणिक मळू शकता पराठ्याची, किंवा ग्रेव्हीमध्ये डाळीमध्ये पाण्याच्या ऐवजी याचा वापर करू शकता। मी काय करते, माझ्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे तर त्याला मी हे पाणी घालते, त्यामुळे कढीपत्त्याचं झाड ना एकदम छान जोमाने वाढतं। तर आता आपण हा जो तयार चक्का झालेला आहे ना त्याचं वजन करून पाहूया। त्याआधी आपला चक्का कसा झालाय ते देखील तुम्हाला दाखवते। तर पहा, अगदी मऊसूत एकदम छान असा आपला हा क्रीमी चक्का तयार होतो। आता घरी केलेला असल्यामुळे ना यामध्ये अजिबात गाठी राहत नाही, अतिशय मऊसूत आहे, त्यामुळे हा चक्का गाळून घ्यायची देखील गरज नाही आहे। तर ते एक एक्स्ट्रा काम आपलं वाचतं। तर हा चक्का आता मोजून पाहूया। साधारण 1 किलो दह्यापासून मस्त घट्ट क्रीमी असा आपला 317 ते 18 ग्रॅम चक्का तयार होतो। आता यामध्येच मी सगळे जिन्नस घालणार आहेत, म्हणजे एक्झॅक्ट प्रमाण तुम्हाला कळेल। तर इथे 250 ग्रॅम म्हणजेच 1 कप एवढी मी खडी साखर घेतलेली आहे। मिक्सरला दळून घेतली ना की पटकन चक्क्यामध्ये मिक्स होते। आता इथे मी केशराचं दूध करून घेतलेलं आहे। केशराच्या साधारण 10 ते 15 काड्या 2 टेबलस्पून दुधामध्ये मी अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या। तर हे केशराचं दूध देखील मी यामध्ये ॲड केलं। श्रीखंडाला छान क्रीमी टेक्स्चर यावं, मऊसूत व्हावं म्हणून यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढी दुधावरची साय घातली आहे। आणि वजनाचा काटा पहा, बरोबर अर्धा किलो एवढं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। अर्धा चमचा वेलची पूड देखील यामध्ये घातली। आता आपल्याला फक्त हे मिक्स करायचं आहे, ना गाळायचं आहे ना काही कुठलीही एक्स्ट्रा स्टेप आता करायची नाही आहे, किंवा साखर विरघळेपर्यंत देखील आपल्याला वाट पाहायची नाही आहे। बऱ्याच वेळा काय होतं, आपण विकतचा चक्का आणतो आणि त्यामध्ये घरातली जी साधी साखर असते तीच आपण घालतो, आणि चक्का थंड असतो त्यामध्ये ती साखर लवकर विरघळत नाही आणि मग श्रीखंडाचं टेक्स्चर हवं तसं येत नाही। त्यासाठी साखर अशी मिक्सरला दळून वापरा आणि मग पहा तुमचं श्रीखंड जे आहे ते किती मस्त छान क्रीमी असं तयार होतं। तुम्ही ते पाहू शकता, छान घट्ट झालेलं आहे। आता हे खूप जास्त फेटायची देखील गरज नाही, फक्त एकजीव करून घेतलं ना की आपलं श्रीखंड तयार होतं। तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल, मस्त छान क्रीमी झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे श्रीखंड अजिबात पातळ होत नाही आहे, त्याच फॉर्ममध्ये राहतं। शिवाय यामध्ये आपण खडी साखरेचा वापर केलेला असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे श्रीखंड शरीराला थंडावा देखील देतं। तुम्हाला जर आवडत असेल ना तर यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलं तरी देखील खूप छान याची टेस्ट लागते। तर हे श्रीखंड मस्त थंड करून घ्यायचं फ्रीजमध्ये, आणि लगेचच गरम गरम टम्म फुगलेल्या पुरीबरोबर ह्याचा आस्वाद घ्यायचा। अतिशय सोप्या पद्धतीने आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे ज्यांचं श्रीखंड जर कधी बिघडत असेल, विकतच्या सारखं त्याला टेक्स्चर येत नसेल, तर अशा पद्धतीने नक्की करून पहा। तुम्हाला जर आवडत असतील ना तर बदामाचे काप तुम्ही श्रीखंडाच्या आतमध्ये देखील घालू शकता, पण मी इथे फक्त गार्निशिंगसाठीच वापरले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील। या गुढीपाडव्याला तुमच्याकडे बासुंदी पुरीचा बेत आहे की श्रीखंड पुरीचा, मला कमेंट करून नक्की कळवा। बासुंदीची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे।